नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तम उत्तम, उत्तम उत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, उत्तम उत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, कारक विठोबाचे पाय, कारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तम उत्तम, उत्तम उत्तम, हे उत्तम उत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम, वाची बोला पुरुषोत्तम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 306व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा नामाचं महात्म्य सांग आणि नामसाराचंही सार आहे. सगळ्या जगात सार काय असेल तर भगवंताचं नाम. आणि नामधारक जे कोणी असतील नाम घेणारे त्यांना यम किंकर होतो किंवा यम शरण येतो. उत्तमा उत्तम, उत्तमाहून उत्तम भगवंताचं नाम आहे बरं. आणि त्यालाच पुरुषोत्तम ही संज्ञा दिली आहे. खून आहे ही ओळखण्यासाठी काही खुणा कराव्या लागतात. श्रुती माऊलीनं ओम ही खून केलेली आहे भगवद्गीतेमध्ये. ओळखण्यासाठी काय खून केली? ओम. अशा प्रकारची ती खून केली. काहीतरी ओळखायला त्या वस्तूला, कोणती वस्तू असो, बिना नावाची ओळखण्या जात म्हणून नाव ठेवलेलं असतं, ठेवावं लागतं. मग ते ओम हे नाव श्रुतीनं ठेवलं आणि श्रुतीनं नाव ठेवले ओम. आणि अशा प्रकारे ते ओळखण्यासाठी खून. तसंही तो तुकाराम महाराज म्हणतात पुरुषोत्तम हे त्याचं नाव आहे मेन, शुद्ध ब्रह्म. आणि अशा प्रकारचं पुरुषोत्तमाचं नाव घेतलं ते ते यम शरण येतो. आणि असे नाम जपणारे कोण होऊन गेले अनेक लोक आहेत नामधारक काय. पण त्यात प्रामुख्यानं नामधारक चंद्रमौळी. कोण? चंद्रमौळी. चंद्रमौळी नाम भगवान शंकर. आणि वाल्ला कोळी, कवीपैकी वाल्ला कोळी पहिला नामधारक. वाल्ला कोळी कवीपैकी. असे दोन नामानं तरले. आता तसे अनेक तरले, पण प्रमुख लोकांचं उदाहरण दिलं की मिटलं. सुखादित नाम, हा साधी लेदरड, हा संसार काबाड निरसी. हो, सुखादिके का नाम साधी दृढ आणि संसार कावाळ निरशिले. हो, हे सगळे नामधारक लोक आहेत बरं. मग आता त्या नामाचं महात्म्य मी काय सांग. महाराजांना प्रश्नोक्ती इथं काय शब्द वापरलाय. तुका म्हणे वर्णू काय. तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात मी काय वर्णन करू. प्रश्नोक्ती काय शब्द आहे ना ते प्रश्नोक्तिक आहे. प्रश्नोक्तिक म्हणजे काय वर्णन करावं. काय वर्णन करावं म्हणलं की तिथं काय होतं तर माहिती काय, तिथं गांभीर्यता निर्माण होते. त्या शब्दातून काय निर्माण होते? गांभीर्यता. काय सांगावं. मग काय सांगावं म्हणजे काहीतरी ते महत्वाचं म्हणल्यापेक्षा
ते वर्णन किंवा वाचन वाचन उच्चारल्यापेक्षा वेगळं असतं. म्हणजे वाचन सांगण्यासारखं नसती जी वस्तू किंवा जी गोष्ट, त्यावेळेस ते पुढे शब्द काय येतो काय, आणि काय शब्दामध्ये गांभीर्य असतं. ज्याच्या वेळेला ते काय काय हवा काय सांगू आता. हा काय सांगू आता, संतांचे उपकार आहे ना, असे बरेच शब्द आहेत. काय सांगू, काय वर्णू, हो म्हणजे काय हे शब्द आहे ना. आपण बी व्यवहारामध्ये बोलत बोलत तुम्ही गेलते ह्याला फलाने गावला आणि तिकडून वापस काय तिथं ते काम नाही का झालं, काय सांगावं तुम्हाला. कसं म्हणतं बरं काय बोलण्यात म्हणतं की नाही. हा मग काहीतरी भानगड काय झालं तर जीपत पलटी झाली काय झाली. काय सांगावं. 2-4 दवाखान्यात गेली, एक मेलं आणि आम्ही वाचून आलो. तसं ही काय करता सांगायचं सांगण्याकरता आलोच नाही तो. पण तिथं गांभीर्यता होती की नाही. काय सांग ते काय असं माणूस त्यावेळेला ते अवाक म्हणजे वाचन उच्चारण्यासारखं नसतं. ते गांभीर्यता त्या शब्दामध्ये काय शब्दामध्ये असते. असं प्रश्नोक्तिक चिन्ह किंवा प्रश्नोक्तिक शब्द तुकोबारांनी वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, म्हणजे याचा अर्थ शब्दाच्या अतिशय होते. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे त्या श्रीरामा एका नामे. कुठलं प्रमाण हे वा भरताना ओळखील हो म्हणले की नाही. नामदेवराय नामाचा महिमा कोण करी सीमा, कोण करी सीमा, आणि जपावे श्रीरामा एक भावे का. वा हो आहे ना भाऊ, नामदेवरायच्या हरिपाठात आहे ते. मला काय बघा ना. नाही मोठा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचे लेकर आहेत, आणि ते लेकर म्हणून राहिले कोणते शेत आहेत आपल्याला काय माहित नाही. शेतकऱ्याची म्हणून काही शेतकऱ्याचे नाही हा आमच्या बापाची एवढी इस्टेट आहे, पण आम्हाला काय कोणते शेत आहेत ती माहितीच नाही. शेतकऱ्याची लेकर नाही. तसे आपल्याला हे गाथे हरिपाठ किंवा माहीत नाहीत म्हणल्यावर काय मग आपण वार करीत. तुकाराम महाराज ज्ञानोबाराचे वंशज नाहीत आपण, आहे की नाही. माहितीच पाहिजे आपल्याला आपल्या बापदादाने काय कमविले. आपले बापदादा म्हणजे कोणते पारमार्थिक बापदादा हे संत महात्मे. तुकाराम महाराज ज्ञानोबाराय हे सगळे आपले संत महात्मे आहेत ना. हे आपली व्यासाधिक वाल्मिकाधिक हे कोण आहेत आपले बापदादा. आणि या बापदादांनी काय कमाई केली आपल्यासाठी, कोणती हे पारमार्थिक, हे आपल्याला माहिती असली पाहिजे. कमीत कमी माहिती जी असावी. पाठ नसू द्या असू द्या काय त्याच्या वाद नाही, पण इथं एवढं खरं आहे की भरताना ओळखलं नाम काय, नामाचा महिमा तर कोण करीत. तेही प्रश्नोक्ती कोण करणं, सीमानाम मर्यादा, त्याचे वर्णन कोण करीत. नाही त्या नामाचं महात्म्यच वर्णन करणं शक्य नाही. असं भगवंताचं काय आहे, नाम आहे. नाम साराचं सार आहे. हो म्हणून त्याचं वर्णन करणं शक्य होतो का म्हणे वर्णू काय, तारक विठोबाचे पाय. आता पहिल्या शब्दात नाम आहे आणि शेवटच्या चरणात पाय. मला वाटतंय नाम नामीला सोडून राहा. नाम नामी अभेद. नाम आधी का नामी आधी महाराज. हा नाम आधी का नामी आधी. नाम आधी का नामी आधी असं तुला म्हणायचे. पण नामीनं सिद्ध केला नाम, नामानं सिद्ध केला ना नामी. आधी काय आधी नाम नाम दिले होते सिद्ध झाला नाही. त्याला नावच नसले मग काय पाप सिद्ध कवा झाला, झाल्या. झाल्या. बरोबर आहे ना. गुरुजी सिद्ध केव्हा झाले, नवरा सिद्ध केव्हा होतो, बायको असल्यावर, बायको आल्यावर. बरोबर आहे. म्हणजे आधी बायको का आधी नवरा. नवरा आधी कोणाचा नवरा, कोणाचा नवरा हे तर लल्ला कोणाचा नवरा आहे. डोंगर इथं समोर हे बाळा मुंज्याचं हे नवरा आहे काही, कोणाचाच नवरा नाही. बरोबर आहे ना. म्हणजे आधी काय यावं मिळावं लागेल ह्याला, बायको मिळाली यावं कोण झाला असं सिद्ध होई नाही. बरोबर आहे की नाही. आधी पोरग झाल्यावर पुन्हा बाप. बरोबर आहे की नाही. आता विद्यार्थी तयार झाल्यावर गुरुजी,
तसं नाम तयार झाल्यावर नामी. बरोबर आहे. समास आहेत होई व्याकरणातले. हे व्याकरणातले समास बदलले का अर्थ बदलून जातो. अर्थ बदलावा लागतो. अर्थ बदलला की आणि मग तसं होत ते. लक्षात आलं की नाही तुमच्या? हा एक समास. नामीच नसल्यावर नाम काय? हा काय नामाशिवाय नामीशिवाय नाम नाही. हे येडे. नामीशिवाय नाम नाही हे खरं आहे. पण नामाशिवाय नामी नाही हे खरं आहे. काय महाराज विचार करा. तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास त्या ह्याच्यामध्ये लावला बघा. त्या रामेश्वर नामामध्ये रामेश्वर. रामेश्वर आपला रामेश्वर हे राम रामस्य ईश्वरा स रामेश्वर. रामस्य ईश्वरा सर आता हे काय हे कोणतं हे लक्षात आलं की नाही? हे समास कोणता? हा तत्पुरुष समास. इथं हे तत्पुरुष समास. रामस्य ईश्वरा स रामेश्वरा म्हणजे रामाचा ईश्वर आहे ते. हे ना ते राम महादेव कोणाचा ईश्वर आहे? रामाचा ईश्वर आहे. म्हणून त्या देवाचं नाव काय? रामेश्वर असा त्याचा. हे तत्पुरुष समास. आता इथंच जर बहुव्रीही समास वापरला तर ते असा अर्थ होतो. ते कसं सांगतो तुम्हाला. राम तर काय राम ईश्वर यश्य स रामेश्वर. काय राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. म्हणजे महादेवाचा देव कोण आहे? राम. आणि रामाचा देव आहे कोण? महादेव. असं इथं वर्णन आहे बरं. तिथं रामेश्वराच्या वर्णनामध्ये असं आहे की नाही? मग रामाचा ईश्वर आहे म्हणजे रामाचा देव आहे कोणता? महादेव. म्हणून ते रामेश्वर नाव पडलं त्याला. बरोबर तसं नाही म्हणले ते. महादेवाचा देव आहे राम. बरोबर आहे ना? म्हणून त्याला नाव काय पडलंय? रामेश्वर. असं आहे भाऊ. युगपत म्हणत नाही. अरे नाम नामे अभेद आहे. त्याला आधी कोण आणि मागून कोण म्हणायचंच नाही. आधी कोण मागून कोण म्हणायचंच नाही. नामी तयार झाला की नाम नाम तयार झाला की नाही. ते दोन्हीचा कसा आहे? अभेद विनायक आणि ती हे समोरची व्यक्ती हे वेगळे हे. हा बरोबर आहे की नाही? असं हे. म्हणून भगवंताचं नाम अभेद आहे. नाम नामीचा अभेद इथं आहे तुकाराम महाराजांच्या डोक्यामध्ये. आणि म्हणून ते म्हणतात नाम साराचेही. आणि म्हणूनच म्हणले त्याची तारक विठोबाची पाय. आता नाम आणि पाय. आता नाम नामी अभेद हे बरोबर आहे. आणि तारक विठोबाचे आता जाऊ दे. आधी विठोबा आपण तयार करू. कोण? तुम्हाला सांगितलं विठोबा पांडुरंग विठ्ठल हे नाव पुराणामध्ये जास्त काही सगळ्या पुराणामध्ये आले नाही. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये सुद्धा आले नाहीत. आपलं काळ चालू लागलं. मग आले नाहीत पण हे नाव आहेत की नाहीत? आहेत. मग विठोबा नाव या साधू संतांनी दिलंय. मग तुकाराम महाराजांना लोक म्हणले काही त्या काळात तुकाराम महाराज काय हो विठोबा नाव तर काय त्याचा अर्थ काय आणि त्याचं काय वर्णन ते काही नाव नाही बा कुठं. तुकाराम महाराज म्हणले यार तुम्हाला कळत नाही म्हणले. सांगतो समजून. विठोबा कोणाला म्हणतात ते ऐकून घ्या. मी तुम्हाला समजून सांगतो. कोण म्हणू लागले? तुकाराम महाराज. वीचा केला ठोबा आणि म्हणून म्हणती कारेने ना त्याचे नाव काय वेदाची नाही ठावे. शेष स्तुती प्रवर्तला किंवा चरोनी पलंग झाला. बघ हे अभंग आहे की नाही गाच्यात? गाच्यात अभंग आहे की नाही? तुकाराम महाराज गाच्यात गीता अभंग आहे. वीचा केला ठोबा आणि म्हणून म्हणती विठोबा. तुकाराम महाराजांनी नावाचा अर्थ सांगितला. विठोबा नावाचा अर्थ. वीचा ठोबा केला. विनाम ज्ञान. विनाम ज्ञान आणि त्याचा ठोबा नाम आकार. मुस आकार. त्या ज्ञानाचा काय केला? आकार. म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय ते कोण? विठोबा. म्हणजे वी नाम ज्ञान आणि ज्ञानाचा केला ठोबा. ठोबा नाम मुस आकार. अशा प्रकारे आणि असं त्याचं नाव आहे बाबा. तुम्हाला काय माहितीये म्हणून. आता वी शब्दानं विशाल.
वि शब्दानं विमल, वि शब्दानं विशुद्ध. कितीचे विवर शब्द काढता येतील आपल्याला है ना. जय जय देव विशुद्ध कशातलं हे कोण्या अध्यायातलं नाही, तुमच्या मतीने सांगा तू कोणती होती. खरी ज्ञानशूर वाचतात काय? रोज ज्ञानशूर वाचतात काय? सांग मग कुठलंय? विष्णू विष्णू यार कळा बघा. आता मग काय महाराज, आता हुटाळ बुडाला म्हणल्यावर तर शेळीला काय हुटाळे आपल्या श्रोत्यापैकी बरं काय, राग येऊ देऊ नका. तुमचे सगळे श्रोते आहेत ना, ह्याच्यात हुटाळ बरोबर आहे. हुशार आहे. आम्ही शेळे गेले भाऊ नाही. हुटाळ बुडू लागलं शेळे कुठं शिल्लक आता बरं काय पाण्यात. अरे इथं वरी पाठी वाचा बरं. आता ते मोहनराव लावली पाठी, लावली पाठी, कोणी पाठी हे होतं खडू. मी इथं शाळा शिकाय कोणी मधात होती पाठी आणि खडू हे ना एक दिवशी मी म्हणले कर मला मोहनदादा दिली ती लावायची मला इथं त्याच्यावर मोबाईल बंद खाली कुठे ठेवावी तर खाली फुटून जाईल. एकदा बघितल्यावर लक्षात मग लाला मी म्हणलं आता लिहून लाव तरी केलं. आता त्यानं देणारा दिली तो छिद्र पाळायचं, त्याला कसं पाळायचं मी शिकवलं मला त्याला. ते कामाला विचार नका ना, पण छिद्र पाळायला लावलं, हे करायला लावलं, ती पाठी लावायला लावलं, त्याच्यावर नाव लिहायला लावलं. आता ते नाव वाचा बरं काय. आता डोसक्याला ताली होती काय आपलं काय चुरलाली इथं बघ बघ. नाही 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 अरे फुटाळ बुडायले फुटाळ बुडायले आणि मग फुटाळ आणि शेळी त्याच्या काठावर होती नदीच्या आणि ती नदीच्या काठावर शेळी शेपूट हलवीत हलवीत त्या फुटाला म्हणू लागले फुट दादा पाणी किती खोल ते म्हणला बाई मी बुडायलो म्हणला. आता तू मला उतार विचारायली सोय म्हणजे तू तर कशीच मधातून जात नाही. आता कळलं. अरे बाबा 18वा अध्याय आहे. नमन आहे. जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्म जरा जरद जाळ प्रभंजन. त्याच्यात ते जय जय देव विशुद्ध विद्युत अयोध्यानद विरद शमदम मदन मद भेद दयार्णव है ना. जय जय देव विशुद्ध आहेत तुम्ही असा. आणि त्या विशुद्ध स्वरूपाला नमस्कार कोण करतात? आता विशुद्ध परमात्मा त्याच्या इतका शुद्ध कोण आहे? कोणीच नाही. त्याच्या इतका शुद्ध कोणी नाही. म्हणून त्याला विमलही म्हणले. विमल आहे, ज्ञान विमल आहे, ज्ञान विशुद्ध आहे, ज्ञान विशाल आहे. ज्ञानावर मोठं काय आहे? महत्व महियान. ज्ञाना एवढं मोठं काहीच नाही आणि ज्ञानाहून लहानही काही नाही. काय जल से पतला कौन है? कौन है भूमि से भारी? अगन से तेज कौन है? कौन है कजल से कारी? हे प्रश्न कोणाचे इथं? कबीर महाराजांचे. काय जल से पतला कौन है? पाण्याहून पातळ काय आहे? कोण आहे भूमी से भारी? या पृथ्वीहून मोठं कोण आहे? अगन से तेज कोण आहे? अग्नीच्या पेक्षा दाहकत्व कशात आहे सांगा. आणि काय कोण आहे कज्जल से कारी? म्हणजे काजळाहून काळ काय आहे? कोण म्हणले? कबीर महाराज. हे उत्तर त्यांनीच दिले. जल से पतला ज्ञान है. जल से पतला कौन है? ज्ञान है. पाप है भूमी से भारी. पाप आहे हे पाप जगातलं हे पृथ्वीपेक्षा म्हणून तर थरथर कापती. कोणला? काय काय म्हणले? काय सोसवेना भार वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय आणि सोसवेना बर काय नेत्री व्हाय तोय सांगत असे. बुडविला अधर्म अधर्म झाला फार सोसवेना भार. म्हणजे पापाचं वध तिला झालं की नाही? एवढ्या बिल्डिंगी बांधल्या काय केल्या कुठून बी बिल्डिंग बांधल्या होत पण तिच्यावरच वध तिच्यावर आहे. वाळू कुठून आणली आणि खडे हे दगड गोटी शिमे लोकांड कुठून आणलं आणि तिच्यातलंच काढलं तिच्यावर रसलं. काय तिला वध होणार आहे का डोंबले असं म्हणला? असे किती लाखो वाडे बांधल्या बरं काही होत नाही. पण पापानं भूमी कापे त्याच्या भार. भूमी कापे हा थरथर थर कापते. तिला वजन सोसत नाही. पाप याचं म्हणजे पाप असं म्हणा की पाप पाप भूमीपेक्षा वजनदार
म्हणजे पाप भूमी सेवा आगन से तेज कोण आहे तर आगन से तेज क्रोध आहे. अग्नीपेक्षा धाकत्व कशात आहे? क्रोधात आहे, रागात. राग आहे ना, क्रोध आपल्या भाषेत राग. आणि कलंक हे कज्जेल शेकतात. कलंक लागला का काजळावून काळावर काय नवणार. महाराज असो कोणी असो त्याला बटा लागला की ते निघतच नाही. काळ निघतंय. कोणी असू द्या, वागण्यात चुकलं काही झालं हे काळ आणि तोंडाला काळ. माणसं म्हणतात ना, माणसं तोंडाला काळ लावतोस का आणि लावतात ना महाराज. एखादी बाई नवऱ्याच्या तोंडाला काळ लावते, एखादं पोरग बापाच्या तोंडाला काळ लावते, एखादी पोरगी बापाच्या तोंडाला गेली बोंबलत निघून की झालं तर थोबार काळ जगात. बरोबर आहे की नाही? नाही होतं का नाही? हे काय कलंकच आहे की. कशाचे कलंक? इथं आहे का तुम्ही आले इथलं काही वाटी तांब्या चोरून नेला आणि कोणीतरी ते बघितला. कोंडीबा महाराजांनी इथली वाटी नेली उघड पडलं. बरोबर आहे. कोंडीबा महाराज जन्माचे कोण ठरले? चोर ठरले. बरोबर आहे. काही स्वधारावा यायचा हे लागला नाही तोंडाला काळ. हे असा हे कलंक काजळाहून. अरे काजळ तरी साबण लावल्या निघत आहे धुवून. बरोबर आहे की नाही? त्याला साबण फाबण लावले हे कलंक लागले ना काय धुवून निघाल. होय सावकार. कायमचा झाला हे चोटतय खिशात घालून काही नेतय असं येतंय. बरं म्हणजे कोणतं बी हो, वागण्यात कुठं बी हो, कशात बी चुकलं की चुकलं. हो मला बेकार असते. मग महाराज बेकार असते, ते चांगलं नाही ना. आणि असे कलंक लागू नये. आणि काही लोकांना लागतात प्रारब्धवशात मना केला. मग काजळावून काळा काय आहे तर कलंक आहे. आपल्याला हे सांगायचं होतं जल से पतला ज्ञान आहे. पाण्याहून पातळ काय आहे? ज्ञान. ज्ञान सूक्ष्माहून सूक्ष्म म्हणजे लहानाहून लहान आणि मोठ्याहून मोठे. म्हणून अनुरुज्ञान आणि महतो मह्यान हे शब्द वापरले का त्या ब्रह्माच्या बाबतीतच वापरले. हे ब्रह्मनाम ज्ञान आणि ज्ञान स्वरूप ते हे वर काय कसं आहे ते प्रज्ञानम ब्रह्म. कसं? वेदातलं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी आणि प्रज्ञानम ब्रह्म. 4 वेदातले 4 महावाक्य. आणि महावाक्य विवेक पाहायचा असेल तर पंचदशी पहा. आता मी ग्रंथवरी काढलेलाच आहे बघा सर. परवाशी काय मला बघायचा होता प्रश्न होता त्यात तरी पंचदशीतला काही प्रश्न होता. मला काही संशय आला की कोणताही ग्रंथ मी त्यावेळेस काढत असतो तर ते काही संशय वाटला म्हणून पंचदशी ग्रंथ परवाशी काढलाय नाही. वरी काढलेला आणखी मधात ठेवला नाही. बघितलंय ते आणखीन थोडस चिकित्सा करायची राहिली त्यातली त्या प्रश्नातली. तर ते पंचदशी, त्या पंचदशीमध्ये महावाक्य विवेक त्यात प्रकरण आहेत. हो त्या 15 प्रकरण आहेत म्हणून नाव आहे पंचदशी. काय? पंचदशी. पंचदशी 5 आणि 10 असे प्रकरण मधात आहेत. त्याच्यात काही 5-5चे टप्पे येतं. 5-5 लक्षात झालं की नाही? आता हे विवेक 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 हे 5 समजा प्रकरण म्हणा. त्याच्या पुढे दीप 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 असे 5 आणि त्याच्या पुढे आनंद 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 असे 5 आणि 5-5 म्हणजे किती झाले? 15. 5-10 पंचदशी असा त्याचा अर्थ. हे पंचदशी नामक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आणि विवेक महावाक्य विवेक आहे. त्यामध्ये प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे जे ज्ञान स्वरूप आहे ते ब्रह्म असं गृहीत धरा. आता ज्ञान स्वरूप आहे ते ब्रह्म आणि ते ज्ञान म्हणलं की स्वच्छ आहे. त्याच्या इतकं स्वच्छ जगात काहीही नाही. म्हणून नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. काय? नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते म्हणजे ज्ञानासारखं पवित्र जगामध्ये कोणती वस्तू नाही. असं ज्ञान जे आहे ते स्वरूप विठोबा आहे. वि म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे मुस आकार. अशा ज्ञानाला आणि आकार आला विठेवर उभा केला. म्हणून तर वर्णन केलं की आमच्या साधू संतांनी नेनो ब्रह्म मार्ग चुकल. नेनो ब्रह्म ज्ञानोबा नाही म्हणले बरं काय, माऊली म्हणले नेनो काय बाबा म्हणले ब्रह्माला रस्ता चुकला का काय की कोणाचा?
ब्रह्माचा बर काय भाऊ हो हा ब्रह्माचा रस्ता चुकला नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले हा आणि भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले तो हा विठोबा निधान याचे ब्रह्मादिकाशी ध्यान पाऊले समान आणि विटेवरी शोभती तो हा विठोबा निधान बरं ते मला वाटते उघड ब्रह्म चुकलं आणि चुकून कसं हुटकलं की आणि पंढरपूरला आलं आल्यावर पुंडलिकरायाने त्याला बघितलं आणि बघितल्यावर विठेवर त्याला उभं केलं मग उपकार झाला तुम्हाला वाऱ्या करायला आहे नाही ते ब्रह्म चुकलेलं आहे ना गौशीलं कोणी पुंडलिकरायानं आणि त्याला विठेवर उभं केलं महाराज हे असं ब्रह्मस्वरूप आणि भगवान पांडुरंग परमात्मा आहे असं कोणाला म्हणायचंय आता ते विठोबा विठोबा अरे शुद्ध आहे विशाल आहे बरं ज्ञानासारखं विशाल काय आहे मोठं पाण्याहून पातळ झालं हो सगळ्याहून पातळ पाणी आहे आणि त्याच्याहून पातळ काय ज्ञान पण त्याच्याहून मोठं कोण आहे आकाश काय आकाश दीड उठली ते आकाश काय दीड उठली नाही 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 ते म्हणाले काय अनुरुणीला थोकड आणि तो का आकाशा हे उग म्हणले तुकाराम महाराज आकाशा एवढा त्याच्याहून मोठा आहे तो का आकाशावर मोठा आकाश केवढं मोठं तर म्हणता येईल महत्त्व एवढं महत्त्व केवढं मोठं तर माया एवढं आणि माया केवढी मोठी तर ब्रह्मा एवढी संपलं हा ब्रह्मत्याच्या अंशावर एक अंशावर पण नाही तेवढी धरू ब्रह्म केवढं मोठं त्याच्या एवढं तेवढं मोठं कोणी नाही हो सर्वात सार आहे आणि मग असं स्वरूप कोणाचं आहे त्या देवाचं आहे बरोबर आहे ना सर्वाहून मोठा परमेश्वर आहे सर्वाहून मोठा कोण ते परशुद्ध ब्रह्म मोठं आहे आणि असं विशाल ते स्वरूप भगवंताचं आहे तुकाराम महाराज संकोचित भावनेनं काय बोला म्हणून आकाश आहे एवढा तुका ते व्यापक स्वरूप थोडक्यात सांगण्याचं म्हणजे याच्याहून व्यापक आहे तुकाराम महाराज म्हणजे ब्रह्मा एवढे झाले चुकीता तुंडीशी ब्रह्म तुकाशी आले ना ब्रह्माची तुकाची एका पारड्यात तुलना केली तर दोन्हीचं पारड समान भरलं ब्रह्मा एवढं म्हणजे तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप असल्यामुळं आकाशापेक्षा बी मोठे आणि ज्ञान स्वरूप आहेत ते कळलं असो आता हे जे वर्णन चालू आहे आपलं ज्ञानाचं असं ज्ञान लहानाहून लहान आहे म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म आहे आणि महानाहून महान असं हे ज्ञान आणि ते ज्ञान म्हणजे शुद्ध ब्रह्म आणि असं ब्रह्म पंढरपूरला आलं आणि विटेवर कमरेवर हात ठेवून पुंडलिकानं उभं केलं आणि त्याची आकार तयार झाला त्यानं अवतार घेतला मूस तयार झाली म्हणून विठोबा म्हणून त्याचं नाव काय वि ज्ञानस्वरूप ठोबा आकार बरोबर आहे ना आणि म्हणून त्याला विठोबा म्हणतात तुकाराम महाराज म्हणजे कारण तुम्हाला ज्ञान त्याचं नाव माहित नाही तुकाराम महाराज म्हणले काय कारण आहे ना त्याचे नाव काय वेदाची नाही ठावे बघा तुकाराम महाराजांनी कोणाची साक्षी दिली अरे वेदाला नाव माहित नाही का म्हणजे त्याचं अरे वेदाचं नावच नाही विठोबा पण तुकाराम महाराज म्हणजे वेदाला नाही माहित म्हणजे वेदात असायला पाहिजे महाराज म्हणाले त्यार्थी वेदात त्या नावाचा नाव असायला पाहिजे नाव नाही पण अर्थ मधात आहे वेदात विठोबा नाव नसेल उघड तरी पण विठोबा नावाचा अर्थ वेदात आहे महाराज नाही हा वेदामध्ये त्यांना हो त्याच आहे ना त्याला अर्थ आहे त्या नावाला पांडुरंग नावाला अर्थ आहे विठ्ठल नावाला अर्थ आहे आणि विठोबा नावाचा अर्थ चाललाय आपल्या समोर कोणतं नाव आलंय विठोबा आलं विठ्ठलाचं नाही आलं विठोबा रुक्माई हे नाव सध्या आपलं चालू आहे बरं काय भाऊ विठोबा विठ्ठल आहे का विठ्ठला विठ्ठला विठ्ठल नाही मग काय विठोबा 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 असं आलं मग आपण त्याचाच अर्थ करावं की त्याला पांडुरंगाकडे जायचं बरोबर आणि ते लांबच बसेल की पुन्हा मग तिकड हो ना आता सगळे नाव सांगितलं बसेल लांब होतं आणि तुम्हाला मागे सांगितले तर विठ्ठल मावची गुन्हेगारी खाल्ली ना त्याच्या नावाचा अर्थ लावायला ती तवाच गेली तवा गेली आता तवाची गेली म्हणा बघा इथे त्या ते म्हणे तवाची गुन्हेगारी तवाच गेली
हा मग लक्षात आहे की नाही नावाचा अर्थ? मग काय नामाचं महात्म्य तुम्हाला माहित नाही, तुमची म्हणली हवं मग काय सांगावं? मग तुझ्या नामाचा महिमा असंच म्हणावं लागेल ना आता. तुझ्या नावाचा महिमा तुझं कळे नाही का क्षमा? असंच झालं एकंदरीत. महाराज विठोबा नाव आहे भगवंताचं, आणि विठोबा हे नाव सार्थ आहे का? अरे ते भगवान स्वरूप, भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, चितघन आहे. कसं आहे ते? चितघन. आणि असा चितघन विठोबा, आणि त्याची ही बनलेली मुसे म्हणून त्याचं नाव विठोबा आहे. आणि आता त्याचे पाय, विठोबाचे पाय. पाय म्हणजे इथं शाब्दी वृत्तीना अर्थ नाही घ्यायचा. पाय नाम स्वरूप. पाय म्हणजे त्या विठोबाचं काय आहे? मूळ स्वरूप. स्वरूप. आता स्वरूप तरी कसं सांगतो तुम्हाला. आता ते आम्ही ते पिंड पदावरी दिला आपुले माझी झाली वर्जन, ते अभंग सांगत असताना त्याचा अर्थ पिंड पदावरी दिला. तुला मला म्हणे पिंड कशावर दिला देवा? तुझ्या पायावर दिला. पाय शाब्दी वृत्तीनं पाय म्हणजे हे पाय, कातड्याचे पाय, हाडाचे मांसाचे पाय. कोणत्या प्राण्याचे पाय असो, पण पाय हे शरीराची बिल्डिंगीचा अधिष्ठान नाही. तुमची शरीररूपी बिल्डिंग कशावर उभा राहते? पायावर. पाय अधिष्ठान. सर्वांगाशील प्रधान असेल, शीर सर्वांगा प्रधान म्हणजे मस्तक टकुर सगळ्या अंगामध्ये काय प्रधान आहे, तरी पण अधिष्ठान नाही. टकुर अधिष्ठान आहे का? म्हणून डोसक्यानं चलते का पायानं चलते? मग कसे लोक म्हणते तो काय काय वेळेला आता त्याच्या डोसक्यानं चलायला त्याला उलट करते. माणसं म्हणते बोलत बोलत माणसं म्हणते तो काय महाराज आता ते काय माणूस बालू शास्त्री आणणार काय? असं आहे वय. अरे बुकारलं काय काय धनका धनकी करते शेजार मार काढा धनकी काय इजारी का काय बोलतय हो, तितकं सगळं वागत नाही. त्याच्या अवघड होत आहे महाराज. बोललं का तितकं तोलायच पाहिजे. बरोबर आहे ना? जितकं वागायचं तितकंच बोलायचं, आणि वागणं होत नाही का ते काढायचंच नाही. मग हे महाराज लोक त्याच्यानं तू का म्हणे द्रव्य घेते देते ते नरकाचा ते प्रमाणच घेत नाही. ते खरेच बिचारे. आता कशाला ते अभंग करतात ते बिचारे? त्याला वागणं होत आहे का? ते अभंग तोंडाने ते कीर्तनला घेणार नाही, प्रमाण येऊ देणार नाही, काहीच येऊ देणार नाही. त्याला माहिती हो आपण बोलतो पण तोलणं होत नाही. बरोबर आहे ना? अंगलट येते त्याच्यासाठी ते घेत नाही. मग तसं आमचं म्हणणं की अंगलट यायचं बोलायचं नाही. बरोबर. हा महाराज माणसं डोसक्यानं चालायला जे बोलतात ते डोसक्यानं चलत नसते, पायानं चलते. आणि पाय हे शरीराची काय आहे? अधिष्ठान. बरोबर आहे ना? तसं सगळ्या जगताचं अधिष्ठान ब्रह्म. जग अध्यस्त आहे, ब्रह्म अधिष्ठान. आमच्या वेदांत शास्त्रानं की अभिन्न निमित्त उपादान कारण ब्रह्मच मानलंय ना. होय, जगताचं अधिष्ठान काय मानलं? काय कारण काय मानलं? अभिन्न निमित्त उपादान कारण. हा, जगताचं कारण अशा धड करावं. अभिन्न निमित्त कारण उपादान कारण एक सांगितलं होती. अन्यथा कारण काय? काय घटाला पण सिद्धांत नाही लक्षात आला. कोणी 3 कारण सांगितले. सांगतो एखादा पुन्हा सांगतो एखाद्या. बरं सांग. पण अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ब्रह्म. जगताचा अधिष्ठान ब्रह्म आहे, जग अध्यस्त आहे. आता त्याच्या एका अंशावर असेल की सगळ्या अंशावर असेल ते नाही करीत बसेल. एका अंशावर नाही, मी एका अंशानं स्थितो जगत आहे ना. एका अंश हो ना. हा हे जग व्यापिले असे, हे जग व्यापले असेल. या लागी भेद सांडून सरीचे सामने. हो खरे. हे माझ्या एका अंशावर जगत आहे, आणि ते स्वतः म्हणले ना मी एका अंशानं स्थितो जगत.
एक अंशेन स्थितो जगत या जगत माझ्या एका अंशावर आहे. एका अंशावर बरं हो असे हजारो अंश कळत महाराज लय ब्रह्म मोठे आहे. जेवढा देव आहे त्याचं गणित सुद्धा करता येणार नाही, कोणाच करता त्याचं मोजमाप कोणी करावं त्या स्वरूपाचं. असं स्वरूप आहे ते व्यापक. आता असं ब्रह्म अभिन्न निमित्त प्रदान कारण आहे. आता ते अधिष्ठान जगताचं आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ते भारुडी केलं ना, त्याला कूट म्हणतात. कूट आणि कुठाचे अर्थ लावणं एवढं सोपं समजू नका तुम्ही. कुठाचे अर्थ पंडिताला लागत नाही. तुम्ही काशीत जायचं त्याला इथं मराठी भाषेत येत नाही, आणि जरी आली तर त्यांच्या भाषेतून आपण रचू. काय आता काय म्हणणे बरं आहे, समजा मराठीत बोलले त्याला आपण हिंदीत करू, त्या वाक्य आहे. आणि तिथल्या पंडिताला विचारा, त्याला अर्थ सांगता येणार नाही. कुठे आणि कुठाचे अर्थ ज्यानं केले त्यालाच कळतात, इतरांना कळतात का? अहो साधारण शेतात बोलणारी शास्त्र घालीत होती माणसं. शेतातले आकड्यावर पहिल्या काळात लहान होतं होते बुद्धी वाढविण्यासाठी. हा त्याला भेंडे, आमचे प्रल्हाद शास्त्री इथं शेळगावला भेंडे म्हणत होते. भेंड्या मग त्यांना ट आलं की टिटून टच प्रमाण आलं पाहिजे, क आलं की शेवटचं तरी कच प्रमाण आलं पाहिजे. आमच्या लहानपणी होतं हे. आम्ही निलंकर बसल्या का नाही बाई, आम्ही दोघं जण पारावर बसल्यावर गंगारामचा हनुमान आम्ही बसायचे. नरवाडी तर टीवरच गाव आलं पाहिजे, डिगूळ. त्याच्या पुढे ल आलं की त्याच्या पुढे लच गाव आलं पाहिजे. खेळत होतं की नाही विचारा ना, ते बुद्धी वाढत तुम्ही त्या कवा विचार असा केला का कवा? आम्ही लहान होतो तो, बरोबर लक्षात आहे का तुमच्या? नाही आम्हाला विचार करायला टाइमात नाही. खात औषध आमचं तसं नव्हतं. लहानपणी आम्ही बसायचो पाराच्या मागे जाऊन, मग हे नाव घ्यायची का कोठाळा, ते लाल शेवटी की पुन्हा दुसरं गाव लावत आलं पाहिजे. लक्षात आलं का? राचा उच्चार ल वर जमत होता, असं आम्ही करायचं. मग उगत तसे शास्त्री मला त्या प्रमाणाच्या भेंड्या खेळत होते. संस्कृत श्लोकाच्या याच्या त्याच्या म्हणजे पाठांतर वाढत अभ्यास. आता आपण आकड्यावर पहिले माणसं, भोळे माणसं, शेतकरी होते बिचारे, पण शास्त्र घालीत होते की नाही सावकार? हा एवढंच गोड पाणी मोठं गोड कोणतं? हा काळी गाय काटे खाय, पाण्याला बघून उभी राहाय. हा किती सांगू असे शेकडे सांगता येते. हे काय झाले म्हणजे कुट म्हणतो. ते काय आहे? कुट. हे जसं कुट तसे आमचे आणि वाङ्मयामध्ये कूट आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे कूट आहेत, नाथांचे कूट आहेत, तुकाराम महाराजांचे कूट आहेत की नाही? तुकाराम महाराजांच्या त्यात कूट कमी असतील पण आहेत कूट. नाथांच्या त्यात लय बघ, ज्ञानोबराच्या त्यात बी तसेच भाऊ. वांझ्याच्या पोरा तिघे झालेले, आरदिशी देखील निघाले, पूर्ण तंतू जाळे केले त्याचे, आणि धरले मृगाजाळाचे डोही मीन, दिले छोट्यापाशी मुके बोले त्याशी, आणि दिले अंधापाशी ठेवण येते. काय म्हणले आधी? काय? वांझेच्या पोरा तिघे झाले लेख. त्या पोराला 3 पोरं झाली म्हणून, आणि 3 निघाले शिकार करायला. वर्ण नाभी तंतू जाळे केले त्याचे. जाळं काय केलं? पूर्ण नाभी त्याच्या बैबीतून काढता येते तो तंतू, आणि त्या जाळ्याचं जाळं केलं. मृगजळाच्या पाण्यात आणि झळ्याच्या पाण्यात माश्या धरायला गेले. बरोबर आहे? डोही मृगजळाचे धरले मी ना. आता ते मासे धरून आणले, दिले थोट्यापाशी. हा आणि मुके बोले त्याशी, चांगले सांभाळ नाही. आणि ते म्हणा महिन्याला सांभाळ नव्हतं, दिले अंधापाशी ठेवणे. सांगा आता ज्ञानदेव म्हणे केले अविद्येचे, जनताशी तयाचे भय नाही. बोलायचंच नाही. हे कशाचं केलं? हे अविद्येचे. आणि संताशी तयाचे भय नाही. भेव नाही म्हणजे आम्हाला कसंही नाही भाऊ. काय भेव या खोट्याचं? हा तसं एक दुसरं एक वाद. कोणता वाद आहे? हा कोणता वाद लावा? जाऊ दे आता, इथले वाद मला पुढे बघू दे. हा हे कोणता वाद आहे? आता आधी आज्यात वाद आल्या, पुन्हा सृष्टी वाटायला. हाव सुरुवातीला कशा दृष्टीसाठी?
पहिले अजातवाद सत्ता कोणती इथं? अजातवाद सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक हा प्रातिभाषिक सत्ता आहे बघा. इथं व्यवहार सत्ता नाही, परमार्थ सत्ता नाही, प्रातिभाषिक सत्ता आहे ना. बरोबर आहे की नाही? हो. हे सगळं भासमान आहे, मृगजळ भासमान. हो. एक असू द्या, जाऊ द्या. आता ती तिकडं विषयांतर त्याला करीत बसायचे, आपण तिकडं लांबत बसत. ती खरी प्रश्न उत्तरी पाठात असायला पाहिजे. विचार सागर ही सांगताना येऊन जमते बघा. आता एक आहे का ते ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या कुटात काय म्हणले? ते म्हणले आरेवरी आर रे आणि पिंपळावरी पार. बरोबर आहे? आरेवर आर म्हणजे आरावर आर आणि पिंपळावर पार. दम ढाळके उमराशी वाळके पिंपळाशी काकड्या लागल्या. दम ढाळके उमराशी वाळके, उमराला वाळके लागते, पिंपळाशी काकड्या लागल्या. आता त्याच्यातच आहे वरी बघा. खाली कुंभार वरी चाक भोवे रे. आहे का? आता कुंभार वरी असते. कोण्या गावाला कुंभार आपण बघतो तो कुंभार चाक असते खाली, त्याला काठीनं असं गती देत आणि ते चाक फिरवित, त्यावेळेस ते गाडग तयार होते, असं आकार येते असं धरतो धरून. आता हे कुंभार वरी चाक खाली, तसं नाही म्हणजे इथं कुंभार खाली आणि चाक त्याच्या वरी. बरोबर आहे? खाली कुंभार वरी चाक भोवे रे. इथला अर्थ घ्या. इथला अर्थ खाली कुंभार कोणता आहे? भगवंत ब्रह्म. हे कुंभार खाली या आणि जगतंपाती ज्योतिष चक्र कालचक्र वरी आहे. बरोबर आहे ना? खाली कुंभार आहे आणि त्याच्यावर अध्यस्त हे जगत. मग अधिष्ठान कोण झाला? कुंभार. कुंभार कोणता? ब्रह्म. मग जगताचा अधिष्ठान शुद्ध ब्रह्म आहे. लक्षात आलं का? सोपाधिक. अहो शुद्धावर सोपाधिक आहे ना. शुद्ध असल्याशिवाय सोपाधिक कसं होईल? बरोबर आहे की नाही? मेन तर मुळात कोण आहे? शुद्ध ब्रह्म एकटे. आणि त्याच्यावर हे कालचक्र काही असो, मग ते सोपाधिक पुढे त्याला उपाधी लागली, उपाधी लागल्यानंतर हे कालचक्र फिरायला लागलं, असू द्या ना. पण खाली अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे ना. कोणतं का होईना, शबर असो का शुद्ध असो, ब्रह्मादी. मग अधिष्ठान ब्रह्म आहे आणि त्याच्यावर जगदंपाती टाकायचं, कालचक्र म्हणतात. असं कालचक्र सारखं वरी फिरायले. बरोबर आहे ना? म्हणजे जगताचा अधिष्ठान ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचं वर्णन मी काय करू? कोण म्हणतात? तुका म्हणे वर्णू काय. आणि ते तारक विठोबाचे पाय, त्याचं स्वरूप आहे. आणि त्याचं स्वरूप ज्याच्या ध्यानात आलं, ज्याला त्याचं स्वरूप कळालं, ते माणूस तरला. ते माणूस तरला. जेने जाणीतले तो सुटला, आयशे जेने जाणीतले तो. काल जोवी गेली की रे कोणतरी वाचलं ज्ञानेश्वरी? आओ हे वाचूला ठोंद्या भास्कर पांडवे होता तिथं श्रोता, त्याला अर्थ सांगायला. हे जोड भास्कर पांडवे अर्थ कुठे? भास्कर हा ते होता अर्थ सांगायला, हनुमान वाचायला. मी लावू द्या चढल्या जोड जोडाचा. हा काय काय अवघड आल्या भास्कर म्हणा, मला कळत नाही कडे एवढं. आणि सोप्या सोप्याचा अर्थ याला सांगू लागला भास्कर. हे वाचू लागला. काय वाचत ते ना? बरं काय काय हे मदची स्तव झालं. परी म्या नाही चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागा तस्य करतार मग विद्ये करतार मग ह्याच्या नंतर केव्हा आहे. हे मदची स्तव झाले. परी म्या नाही ऐसे जेने जाणीतले तो सुटला. हे देवापासून जगत झाले किंवा हे वर्ण झाले, चारी वर्ण चार जाती अमुक टमुक, हे काय जे झाले ते. पण म्या केलं ते गुणानुसार सार कर्मानुसार ह्या जाती निर्माण झाल्या. त्याला माझा संबंध, मी साक्षीभूत आहे. बरं काय किंबहुना समजते या भजना मी साक्षीभूत अर्जुन असे वर्ण नाही बघ, मी साक्षीभूत आहे. बरोबर आहे ना? मग आता साक्षीभूत परमात्मा आहे. लक्षात आलं? आणि मग इथं तुका म्हणे वर्णू काय, अशा ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. पण जन या ब्रह्माला जाणलं तो सुटला गा. तो मुक्त झाला. सुटला म्हणजे मुक्त, बंधनातून सुटला म्हणजे मुक्त झाला. मग तरला. मग तारक काय आहे? विठोबाचे पाय. पाय म्हणजे अधिष्ठान. अधिष्ठान शुद्ध ब्रह्म ते विठोबाचं आणि पाय. आणि त्या पायाला जाणलं की तो सुटला.
म्हणून वर्णू काय तुका म्हणे वर्णू काय तर तारक विठोबाचे पाय भगवंताचे पाय तारक आहेत आणि तेच म्हणतात ते नाम साराचेही आणि सगळ्या साराचं सार ते स्वरूप आहे आणि त्याचं नाम आहे स्वरूप पण नाम एक आहे दोघाचा अभेद आहे नाम नामी एक आहेत आणि असं ते नाम साराचं सार आहे तारक आहे नाम आणि तुम्ही ते नाम घ्या मला ते नाम घ्या पण नामीची ओळख करून घेतल्यावर आणखीन फायदा तसंही नाही भाऊ हो ना नामी कळाली की नाम कळालं. हा नाही हो आधी नाम घ्या बाबा पण कशाची ओळख करून घ्या नामी. नामीची ओळख करून घ्या रे हो नामीची ओळख करून घेतल्यावर लय फायदा होते कळलं का आणि नाही ओळख केली तरी काही वाया जाणार नाही आम्ही म्हणत नाही तो वाया जाते म्हणून पण तितकं फल जरा येत नाही. लवकर मिळत मिळत नाही. नामीची ओळख करून घेतल्या मिळते. या 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 नाम नामे अभेद आहे म्हणून पहिल्या चरणात नाम साराचेही सार आणि शेवटच्या चरणात वर्णू काय तारक विठोबाचे पाय मग नाम तारणार आहे का पाय तारणार आहे नाम हा? नाम अरे नाम तारणार आहे म्हणजे नामी तारणार लक्षात आलं की नाही नामाचा नामी तुम्हाला तारणार. तारणार आहे आणि नाम नामी इथं अभेद आहे एकंदरीत ओळखून घ्या समजून घ्या आणि हे जरा थोडस डोक्यानं समजून घ्या आणि हे आपल्या पाठातले विषय थोडा अवघडच आहेत नाही काय आणि काय तर गाथा आहे आणि गाथा असला तरी अध्यात्म नाही का मधात आहे ना. सांगा बरं याच्यात अध्यात्मशास्त्र नाही का आहे. मग कसे लोक म्हणते तो तुकाराम महाराज अभंगात बी काय काय कुठे बघा बरं तुकाराम महाराज अभंगात हे वेळ एवढं शेविले गुड कोरडेची ठेविले नव्हे मत गुड उमान काही तो आपापना पे शोधुनी पाही वांझे घरी बाळ ताना एक बाळी दो काना तुका म्हणे पैस अनुभया ठावे ठावा गोडी रस वांझे घरी बाळ ताना म्हणजे वाजेला एक पोरग झालं आणि त्याच्या दोन कानात एक बिग बाळ कशी बसवा हे होत महाराज हा माहिती का तुमच्या म्हाताऱ्याला सांगितलं होता याचा अर्थ मी होते की नाही तेव्हा म्हातारे आपण घेतला होता कीर्तनाला पण गावला शेलू आपण घेतला म्हातारे ऐकाय होते दोन्ही बी बापूजी होते ते कमी होतं म्हातारा म्हणले बाबा हे तर अवघडच बाबा बाबा काय कसं आता वांजेला पोरगत होत नाही झालं तरी म्हणजे त्याच्या कानात एका कानात दोन कानात एक बिग बाळी हो ते बिग बाळी नाव आहे तिथं त्या दागिन्याचं नाव खरं काय बिग बाळी पण पहिल्या लोकांचे नाव आपण म्हणतात भिग बाळी आणि होत्या जुन्या म्हातारा यायला हो कानाच्या वरी पटका हा इथं बिग बाळी आणि तिकून बिग बाळी घातले का म्हाताऱ्याने समजा ते पटका इथंच बांधणार ती उघडं ठेवत होतं का पहिल्या म्हाताऱ्याला आता बी जुन्या म्हाताऱ्याला कोणा तरी आश्चर्य बघा तुम्ही जाऊन हे माझी हा कोणाला आश्चर्य आणि ते पटका मग इकडून वरी बांधायचं ते कान उघडाच राहायला पाहिजे आहे की नाही कशाला ते कान उघडा त्याची शोभा त्याच्याशिवाय नाही का डोक्याला बघितल्यावर हे काय कसंही नाही हो बरोबर आहे दिसलं त्याला मोठेपणा झाला आता वाजेला पोरग होतच नाही आणि झालं म्हणले आणि त्याच्या हा कानात एक बिग बाळी दोन कान ती बसवा मग हे महाराजाच्या गाठ्यात कुठे हे नाहीत का महाराज काय कमीत का डोक्याला तुकोबा आहेत ते महाराज कळलं का आणि प्रत्येक अभंगात वेदांताचा अंश असल्याशिवाय अध्यात्मशास्त्र महाराजांच्या गाठ्यात खूप आहे बघा ना इथं नाम साराचे सार आणि तुका म्हणे वरून काय तारक विठोबाचे अरे डोकं ते कोणाचं महाराज तुकाराम महाराज म्हणजे काय महाराज तितकी बुद्धी कोणाची आहे काय तितका दिमागच कोणाचा नाही कोणा इतका नाही 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 ज्ञानेश्वरी गाथा बरोबर उगत तुलनेत एकच्या पारड्यात टाकाव दोघाला गाठ्याला बी चितको त्याला तरी आधार आहे बनला आपला अधिकार नाही बोलण्याचा बरं काय मग माऊली म्हणली बरोबर आहे दादा तुम्ही तुझ्या काय अनुभवात सांग आणि मग अनुभवातला ग्रंथ सांगितला कोणता अमृत पुन्हा आधी ज्ञानेश्वरी केली आणि पुन्हा निवृत्तीनाथ म्हणले तुझ्या अनुभवातलं काय सांग ना हे तर भगवंताची उक्ती आहे आणि अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आहे त्याच्यात तुझं काय असं म्हणल्यावर मग माऊलीच्या डोक्यात जरा खटकलो म्हणा
त्याला थोडस वाटलं आणि मग त्यांनी आपला अनुभव सांगितला कोण्या ग्रंथाद्वारे अमृत अनुभवाद्वारे बरोबर आहे ना. आता मग त्यांना भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरी करायला काय आधार, तुकाराम महाराजाला गाथा करायला काय आधार आहे? नाही, ज्ञानेश्वरी भागवत वेद शास्त्र त्याचा आधार असतो. तरी पण असा गाथा केला म्हणजे महाराज डोकं फुल सुपर आहे. अशा